नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. माता लक्ष्मीची तुमच्या घरावर अखंड कृपा राहो. तुमच्या घरामध्ये धन धान्य कशाचीही कमी पडू नये. तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण पूजा मांडतो तर त्या पूजेमध्ये तुम्हाला एक वस्तू मांडायची आहे आणि ती वस्तू तुम्हाला खायची आहे. तर सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला बाहेर एक दिवा लावायचा आहे. पिंपळाची 2 पानं घ्यायची आहेत, त्याची पूजा करायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पिंपळाच्या पानावरती आपलं पंती असते, मातीची छोटीशी प्लेट असते, त्याच्यामध्ये मीठ भरायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे. आज बाहेरचं जी मीठ आहे ती बाहेरच्या लोकांची जी नजर आहे वाईट किंवा तुमची लक्ष्मी कोणी बांधलेली असेल तर ती खेचण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. लक्ष्मी मातेला येण्यासाठी जे मार्ग असतात ती मोकळी केली जातात. तर त्याच्यामुळं तुम्हाला बाहेर मीठ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ जे आहे ते तुम्हाला बेसिंगमध्ये सोडून द्यायचं आहे आणि बेसिंगमध्ये टाकून वरती पाणी सोडून द्यायचं आहे. ते मीठ जे आहे ते पूर्ण जाईल, म्हणजे लोकांची वाईट नजर जी आहे ती पूर्ण निघून जाणार आहे. तुमच्या घरावर कोणाची कसलीही काळी सावली जर असेल तर ती मीठ खेचून घेतं आणि मिठाशिवाय कुठल्याही जेवणाला सुद्धा चव नाही आणि जीवनाला सुद्धा चव नाही. मीठ असेल तर जेवण चविष्ट बनतं आणि लक्ष्मी असेल तर जीवन सुखकर बनतं असं म्हणतात. तर खरंच आहे. तर हीच जी आपली लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये टिकत नाही. घरामध्ये सतत वादविवाद होतात, किटकिट होते, भांडणं होतात, म्हणजे काही ना काही प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे असतातच. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहेत. उपाय अगदी छोटे आहेत पण त्याचा फायदा खूप मोठा आहे, खूप चांगला आहे, रिझल्ट देणारा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर ती सेवा कुठल्या आपण करतो, तर ज्या वेळेस आपण महालक्ष्मीची पूजा मांडतो तर पूजा मांडते वेळेस संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान आपण महालक्ष्मीची पूजा मांडणी करत असतो. तर त्यावेळेस बाहेर दिवा लावल्याशिवाय करू नका आणि तांदळाच्या पिठानं पावलं काढा. पूर्ण दारापर्यंत आपल्या लक्ष्मी माता आली असं समजून आपल्याला ती लक्ष्मी मातेची पावलं काढायची आहेत. त्याच्यानंतर पूजा मांडणीला बसण्याच्या अगोदर तुमच्या बेसिंगमध्ये जी भांडे असतील ती भांडे ठेवायचं नाही. कारण निगेटिव्हिटी कुठं असते तर कचऱ्याच्या ठिकाणी, भांड्याच्या ठिकाणी. तर किचन हे आपल्या लक्ष्मीचं स्थान आहे, म्हणजे अन्नपूर्णा मातेचं स्थान आहे. तर किचनमध्ये एकसुद्धा भांडं आपल्याला बेसिंगमध्ये खरकटं नको आहे. भांडे स्वच्छ करून, चहाची जरी कप असला तरीसुद्धा तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पूजेला बसायचं आहे. तर बघा इथं आपली पूजा सगळी झालेली आहे. हे आहे माझं कुंचममधील साहित्य आणि आता आपल्याला कुंचम भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुंचम बघा असा पूर्ण अलंकारित करायचा आहे. आता बघा मार्गशीर्ष महिना आलाय तर आपण प्रत्येक गुरुवारी वेगळ्या साड्या घालतो, वेगळे दागिने घालतो. इकडं जा, तिकडं जा, तिथं फिरायचं, इकडं फिरायचं, असं आपलं सतत चालूच असतं. त्याचप्रमाणे आपली जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी मातेला सुद्धा आपल्याला खूप सुंदर, खूप छान पद्धतीनं सजवायचं आहे. आणि हे बघा, ही वस्तू जी मी तुम्हाला म्हणत होते खरी लक्ष्मी आपली, तर ही मीठ आहे. मीठ हे लक्ष्मीच्या मागं समुद्र मंथनातून आलेलं. तर खरी लक्ष्मी ही मिठामध्येच आहे. त्याच्यामुळं आपल्याला मिठाची अगोदर पूजा करून घ्यायची आहे. तर मिठाची पूजा कशी करायची मी तुम्हाला सांगते. तर अगोदर आपण इथं बघा आपली जी महालक्ष्मी आहे ती महालक्ष्मी जी आहे ती बसवलेली आहे. मागं एक पाट घेतलेला आहे. पाटावरती कमळदल काढून त्याच्यावरती कळस मांडून कळशीला विड्याची पानं 5 नारळ ठेवून त्याच्यावरती आपला महालक्ष्मी देवीचा मुकुट ठेवलेला आहे. पूजा करायची आहे. आणखी त्याच्यानंतर आपल्याला 2 पानं जोड पान घ्यायची आहेत. त्याच्यावरती आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे.
हा फूल व्हायचा आहे, अगरबत्ती दिवा काय असेल ते ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवणं झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवणं झाल्यावर किंवा पूजा करते वेळेस आपल्याला गणपतीचा जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. ओम गण गणपती नमः म्हटलं तरी सुद्धा चालेल. पण गणपती बाप्पाला नैवेद्य झाल्यावर आपल्याला लगेच इकडं विष्णूची पूजा करायची आहे. ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस खाली पाण्याचा भरीव चौकोन काढायला विसरायचं नाही. आणि ही जी आपण गुरुवारची पूजा करतो ती पूजा करण्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की किचनमध्ये खरकटी भांडी ठेवायची नाहीत. त्याचप्रमाणे पूजा करायच्या अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. तुम्हाला जसा शक्य होईल तसा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडल्याशिवाय आपली पूजा अपूर्ण असते. तर महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की हे महालक्ष्मी माता माझ्या घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरामधील दुःख दरिद्रता रोगराई सगळं संपू दे आणि घरात सुख शांती समाधान नांदू दे. जितकं शक्य असेल तितकं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला बोलायचं आहे. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची पूजा होते त्याच घरामध्ये माता स्थिर राहते. तर आपल्या घरामध्ये जितक्या तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती आहे तिच्यापेक्षा थोडी उंचीला जास्त अशी श्रीहरी भगवान विष्णूची मूर्ती तुम्हाला सुद्धा ठेवायची आहे आणि मनोभावे भगवान विष्णूची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूला केळी खूप आवडतात. म्हणजे केळी हा नैवेद्य आज गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी भगवान विष्णूंना केळी अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर माता लक्ष्मीला डाळिंब अर्पण करायचं आहे. हे 2 वस्तू तुम्ही अर्पण करून बघा तुमच्या घरामध्ये किती फरक पडेल, किती तुम्हाला तुमच्या घराची कायापालट झालेलं तुम्हाला कळेल. तर अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. पूजा करते वेळेस कुठला तरी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. बोलत, गप्पा मारत, टी व्ही बघत किंवा मोबाईलवर बोलत असं तुम्हाला काही पूजा करायची नाही. एकदम श्रद्धेने तुम्ही पूजा करा. ज्या वेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस माता लक्ष्मीची तुमच्यावर नक्कीच कृपा होते. जितकं साधी भोळी पूजा असेल माता लक्ष्मीची कृपा होतेच. जास्त डामडौल करून सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही. जितकं साध्या भोळ्या पूजेने लवकर प्रसन्न होत असते. तर बघा सगळ्यांना इथं मी गजरे अर्पण केलेले आहेत आणि जो कुंचम आहे तो कुंचमसुद्धा आपल्याला आता इथंच मांडायचा आहे आणि अष्टलक्ष्मीचा दिवा तो सुद्धा आपल्याला इथं मांडायचा आहे. तर ज्यावेळेस पूजा करतो आपण पूजा करते वेळेस ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः किंवा श्रीम या मंत्राचा श्रीम 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 या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तो दोन्ही शक्य नाही तुम्हाला कमलात्मक मंत्र येत असेल ओम ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचा तरी तुम्हाला जप करायचा आहे. जो येईल त्या मंत्राचा जप करा. पण देवीचं कुठलंही गुणगान गात किंवा काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबडत तरी तुम्हाला पूजा नक्कीच करायची आहे. लक्ष्मी माऊली आमुच्या घरी तू ये, कष्टापासून मुक्ती आम्हाला तू दे. लक्ष्मी माऊली आमुच्या घरी तू ये, कष्टापासून मुक्ती आम्हाला तू दे. आमच्या मनीची व्यथा ग तुला सांगतो, भक्तिभावाने आमच्या घरी बोलावितो. लक्ष्मी माऊली आमुच्या घरी तू ये, कष्टापासून मुक्ती आम्हाला तू दे. घरी आमुच्या येणे तुझे सोन पावली, आम्हा गरिबाची भाग्य तू घडव माऊली. आम्हा गरिबांचे भाग्य तू घडव माऊली. लक्ष्मी माऊली आमुच्या घरी तू ये, कष्टापासून मुक्ती आम्हाला तू दे. कष्टापासून मुक्ती आम्हाला तू दे. भाग्यवंतांना महिमा तुझा हा कळे, क्लेश संकट तुझ्या कृपेने टळे. क्लेश संकट तुझ्या ग कृपेने टळे. लक्ष्मी
लक्ष्मी माऊली आमुच्या घरी तू ये, कष्टापासून मुक्ती आम्हाला तू दे, कष्टापासून मुक्ती आम्हाला तू दे. हे जे भजन आहे ना, हे खूप सुंदर आहे. याच्यामधले जे अर्थ आहेत खूपच छान असे अर्थ आहेत. पण माझा आवाज असा एकदम हे असल्यामुळे एवढं मी नाही म्हणू शकत, आणि त्यातलं त्यात थोडंसं सर्दी पण झाली. सर्दी झाल्यामुळं थंडीनं पण आवाज जास्तच म्हणजे नाही का असं वेगळाच येतोय. पण ह्याच्यातले शब्द चालीपेक्षा तुम्ही शब्द जाणून घ्या, खूप सुंदर आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर ही जी भजन आहे, म्हणजे ही जी महालक्ष्मीची प्रार्थना आहे ती 30 मिनिटाची आहे, म्हणजे अर्धा तासाची आहे. ती जर ऐकायला लागलो आपण तर आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, इतकी सुंदर आहे. तर मी पूर्ण पूजा होईपर्यंत ती म्हणतच होते. त्याच्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला हे इथं जे आपण हे मिठाचं एक जे काय म्हणतो त्याला सुगडं किंवा एखादं छोटंसं गाडगं किंवा माठ जे आहे, तो माठसुद्धा तुम्हाला इथे भरून ठेवायचा आहे. कारण मिठाशिवाय मीठ हे खरं तर आपल्या जीवनाचं अमृत आहे. तर आज आपल्याला मिठाला जास्त भाव द्यायचा आहे. मार्गशीर्ष पूर्ण महिना होईपर्यंत तुम्हाला दाराच्या बाहेर आणि घरामध्ये दोन्हीकडेही मीठ भरून ठेवायचं आहे. आणि दाराच्या बाहेरचं मीठ आहे ते बेसिनमध्ये सोडायचं आहे. आणि देवघरामध्ये जे मीठ आपण ठेवलेलं आहे ते आपल्याला खाण्यामध्ये वापरायचं आहे. बघा, ते पुस्तकामध्ये सुद्धा हांड्यामध्ये भरून जे मीठ आणलेलं होतं त्यातलाच एक प्रकार आहे. तर आपल्याला हांडा समजून हे मिठाचं एक भांडं आपल्याला इथं भरून ठेवायचं आहे. आणि जे डाळिंब आणि केळे आहेत तोच तुम्हाला एका वाटीमध्ये सोलून घ्यायचा आहे. आणि संध्याकाळी जेवताना सगळेजण प्रसाद म्हणून थोडं थोडं सगळ्यांनी खायचं आहे. कुठलीही वस्तू टाकून द्यायची नाही किंवा कचऱ्यामध्ये सुद्धा टाकायची नाही. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण हे विसर्जन करतो त्यावेळेस जो कुंचम आहे तो असाला असा उचलायचा, म्हणजे शुक्रवारी भरायचा नाही. आज जर तुम्ही गुरुवारी भरला असाल तर शुक्रवारी भरायचा नाही, तो उचलायचा. आणि देवघरामध्ये जिथे जागा असेल तुम्ही त्यांची फिक्स केलेली त्या जागेवर तुम्हाला तो कुंचम हाय असा उचलून ठेवायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गजरा ते लक्ष्मी मातेला कुंचमला तुमच्याकडं असेल तर गजरा किंवा असेल तर गुलाबाचं फूल व्हायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण कुंचम भरतो त्यावेळेस बघा दोन्ही हातानं भरायचं आहे. दोन्ही ओंजळीमध्ये घ्यायचं आणि मध्यभागून आपल्याला हा कुंचम जो आहे तो भरायचा आहे. कुंचम पूर्ण व्यवस्थित भरायचं आहे. त्याच्यानंतर जास्त हळदी कुंकू व्हायचं नाही आहे, कारण ते जे तांदूळ आहे ते आपण खात असतो, बाहेर टाकून देत नाही किंवा पक्ष्याला टाकत नाही, ते आपल्याला स्वतःला खायचं आहे. त्याच्यामुळं हळदी कुंकूसुद्धा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये भरायचं नाही. एकदा दोनदा थोडं थोडं टाकायचं. ज्यावेळेस आपण कुंचम भरायला सुरुवात करतो त्यावेळेस एकदा टाकायचं आणि नंतर शेवटी एकदा टाकायचं. तर बघा, अशाप्रमाणे आपली पूर्ण कुंचमची पूजा करून झालेली आहे. आता अष्टची फुलं लावून घ्यायचं आहे. आणि वरती जो आहे तो मोती शंख आणि हळकुंड ठेवायचा आहे, किंवा आतमध्ये टाकला तरीसुद्धा चालेल. असं काही नाही की नियमच आहे असं काही नाही, जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडं चांदीचं कॉईन किंवा एखादं फूल असेल काय असेल तर ती सुद्धा तुम्ही लावू शकता. तर माझ्याकडं चांदीचं कॉईन आणि जास्वंदाचं फूल आहे, ती मी इथं लावत आहे. तर डाळिंबाचं आणि केळीचं समजलं. गुळ खोबरं हे सुद्धा लहान मुलं जर घरामध्ये असतील तर ते सुद्धा खातात, ते सुद्धा मुलांना खाऊ घालायचं. आणि महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त तुम्हाला एकदा तरी आज म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी स्तोत्र हे सुद्धा एकदा तरी तुम्ही जितक्या जास्त सेवा तुम्ही स्वतःहून करचाल तितकी लक्ष्मी माता तुमच्यावर लवकर प्रसन्न होत असते. लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर भरभरून होत असते. नंतर बघा, इथं आता हे असं फूल मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर गुलाबाचं फूलसुद्धा इथं ठेवायचं आहे. आणि गुलाबाच्या फुलावर आपल्याला नंतर हे असा हळदी कुंकू वाहून आपल्याला त्याच्यानंतर गजरा घालायचा आहे. गजरे भरपूर प्रमाणामध्ये भेटलेले होते, त्याच्यामुळं आज सगळ्या देवांना गजरे घातलेले आहेत. स्वामींना सुद्धा छान हार बनवलेला आहे, मोगऱ्याचा नाही घातलेला. खाली स्वामींना मी मोगऱ्याचा हार घातलेला आहे.
तर आज देवघर सगळं पिवळं पिवळं आणि पांढरं पांढरं झाले, कारण पांढरे सगळे फुलं गजरे आणि पिवळे वस्त्र वगैरे झालेले आहे। तर हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला पूजा आरती झाल्यानंतर लगेच नैवेद्य दाखवायचं आहे। तर नैवेद्य दाखवताना तुम्ही गोडाचं काहीतरी करायचं आहे। ज्यावेळेस कुंचममधील तांदूळ असतात त्याची खीर बनवायची किंवा पुरणपोळी कोणी कोणी करतं, पुरणपोळी बनवायची, काही ना काही गोड करूनच तुम्हाला महालक्ष्मी मातेची आरती झाल्याबरोबर नैवेद्य दाखवायचा आहे। तर अगोदर तुम्ही प्रसाद करून घ्यायचा आहे जो तुम्ही करता तो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौकोन एक पाण्याचा भरीव चौकोन काढून त्याच्यावर तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे। तर बघा इथं डाळिंब ठेवलेलं आहे। हे डाळिंबसुद्धा तुम्ही सोलून दुपारी खाऊ शकता किंवा संध्याकाळी सगळ्यांबरोबर प्रसाद म्हणून सगळेजण वाटून सुद्धा खाऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला कुंचम आज भरायचा आहे गुरुवारी, त्याच्यानंतर आपल्याला शुक्रवारी भरायचा नाही। एवढा महिना गुरुवारीच कुंचम भरायचा आणि परत आपल्याला जानेवारीपासून शुक्रवारी कुंचम भरायचा। पण कुंचम कुणीही ठेवू नका। आणि त्यातले जे तांदूळ आहेत त्या तांदूळाविषयी एक बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, तर तांदूळाविषयी खास एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण भरपूर प्रश्न आहेत। तांदूळ काय करायचं, काय कोण कोण सांगतात धान्यामध्ये, पण धान्यामध्ये टाकल्यामुळं सुद्धा त्याचं काय नुकसान होतं किंवा ते तांदूळ कुठं कुठं जातात, कशा प्रकारे जातात, हे सगळा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये बनवून नक्कीच पाठवून। तर आता मी काही सांगू शकत नाही, कारण माझा आवाज पण खूप बसला आहे आणि जसं जसं जास्त मी बोलल तसं असं खोकला आल्यासारखं वाटतंय मला, त्याच्यामुळं त्याच्याविषयी आता मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे। तर बघा इकडं महालक्ष्मी देवीचे आपले कसे सजलेले आहेत, लक्ष्मी मातासुद्धा इथं पुढं कशा विराजमान झालेल्या आहेत। त्याच्यानंतर भगवान श्री हरी विष्णू गणपती बाप्पासुद्धा आपले बाजूला आहेत, पण गणपती बाप्पा लहान असल्यामुळं थोडंसं मागच्या साईडला गेलेले आहेत। हे सगळी पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा लावायचा असतो आणि तो दिवा जो आहे तो मी ते आपलं पंचगव्याच्या शेणापासून बनवलेला आहे तो लावलेला आहे। तर हे बघा आपल्याला असा छोटा हंडा घ्यायचा आहे, छोटासा हंडा घ्यायचा, त्याच्यामध्ये शिगोरी मीठ भरायचं आहे, चापट नाही भरायचं, शिगोरी मीठ भरायचं आहे, म्हणजे उंच भाग आला पाहिजे थोडासा, कारण हा आपल्या जीवनात हंडाच आहे, सोन्याचा, पैशाचा किंवा मिठाचा किंवा पाण्याचा, जो समजायचा असेल तो समजा। त्याची सुद्धा तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला पूजा करायची आहे। जो मंत्र येईल तो म्हणा असं नाही, किंवा श्रीसूक्त जर येत असेल तर सगळ्यात उत्तम श्रीसूक्ताचं पठण करत करत तुम्ही ही पूजा करू शकता। हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे विधिवत सगळी, त्याची सुद्धा छान असं आपल्याला ह्या हंड्याची पूजा करायची आहे। ह्याला खरं तर आपण हंडाच म्हणलं पाहिजे, कारण हे माठ किंवा दुसरं कुठलाही शब्द आपण लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी नाही वापरू शकत, तर हा हंडाच आहे असं समजूयात। आणि तुमच्याकडे खडे मीठ असेल तर खडे मीठ घेऊ शकता, किंवा साधं मीठ असेल तर आपलं रोजचं वापरायचं असेल ती सुद्धा घेऊ शकता। आणि दुसऱ्या दिवशी ही जी मीठ आहे तुम्हाला तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरायला सुरुवात करायचं आहे, कारण आता दुसऱ्या ज्या भाज्या असतात नॉनव्हेज असतं ते कुणीही खात नाही, त्याच्यामुळं आता हे मीठ तुम्ही महिनाभर काढायचं आणि तुमच्या वापरायला रोजच्या भाजीला खायला घ्यायचं आहे। मीठ हे पाण्यामध्ये विसर्जित करायचं नाही, बाहेरचं मीठ आहे ती विसर्जन करायचं आहे, बेसिंगमध्ये सोडून द्यायचं आहे, पण हे जे मीठ आहे ते तुम्हाला सोडायचं नाही। तर हे मीठ तुम्हाला तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरायला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे, सगळीकडून सगळ्या देवी देवतांना आरती पोहोचल अशा पद्धतीने तुम्हाला आरती करायची आहे। बघू आज संध्याकाळी लाईव्ह घेण्याचं माझं चाललेलं आहे, तर लाईव्ह घेतल्यानंतर आपण स्वामीची एक आरती, गणपतीची एक आरती, महालक्ष्मी देवीची एक आरती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला कमलात्मक मंत्राचा 108 म्हणजे एक माळ घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ घ्यायचा आहे। इतकंच आपल्याला घ्यायचं आहे, जास्त वेळ घेणार नाही, तर थोडंसं घ्यायचं आहे। तर 9 वाजता शक्यतो म्हणजे सगळ्यांच्या पूजा अर्चा झालेल्या असतात, 6:30 वाजता कोणाचंही होत नाही काम, किंवा सगळे पूजेला बसलेले असतात स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे 6:30ला आज घेऊयात आपण 9 वाजता निवांतमध्ये लाईव्ह घेऊयात आणि छान असं आपलं मंत्र आरत्या करूयात। त्याच्यानंतर बघा
इथं जो आपला हंडा आहे मिठानं भरलेला, त्याच्यामध्ये आपल्याला एक लवंग खोसायची आहे. आणि ती लवंगसुद्धा तुम्ही जर कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, कुठल्या चांगल्या कामासाठी जात असाल, तुमचं कुठलं काम होत नाही आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर ती जी लवंग आहे ती तुम्हाला त्या माणसाला द्यायची आहे. किंवा तुम्ही स्वतः जर कुठल्या चांगल्या कामासाठी जात असाल तर तुम्ही स्वतःला सुद्धा ती लवंग खाऊन जायची आहे. बघा गणपती बाप्पा छोटूशे किती एकदम म्हणजे बाजूला आडवं झाले तर त्या फुलांच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे झाकून गेलेले आहेत. आपल्या लक्ष्मी माऊलीचं रूप कसं दिसत आहे त्या. आणि आपल्याला ही जी पानं आहेत, जी पालवी म्हणतो आपण, ती पालवी आपल्याला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकायची आहे. जे खालचे तांदूळ आहेत ते तुम्ही वापरात घेऊ शकता कलसाच्या खालचे, किंवा तुम्ही मग पक्षाला टाकू शकता ते तांदूळ. आणि ती पाणी जी आहे ती पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी झाडाखाली टाकायचं आहे, किंवा कुंडीमध्ये तुमच्याकडे झाडं असतील तर त्या कुंडीमध्येच टाकायचं आहे. आणि जे तुम्ही दिवे लावता त्या दिव्यातील जी वाती शिल्लक राहतात त्या वातीसुद्धा तुम्हाला एका पंतीमध्ये जमा करून ठेवायच्या आहेत. आणि शेवटच्या दिवशी बाहेर जे आपण दिवा लावतो त्यातली वात आणि 2 लवंग आणि ह्यातल्या सगळ्या वाती जे तुमच्याकडं जमा होईल महिनाभर ते सगळं